DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. गोदावरी स्वच्छ झालीच पाहिजे. गोदावरी स्वच्छ झालीच पाहिजे. गोदावरी स्वच्छ झालीच पाहिजे. उद्धव सेनेचे आक्रमक आंदोलन. मनपा शहर अभियंत्यांना उतरवलं थेट रामकुंडाच्या दूषित पाण्यात. गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणावरून मनपाचा निषेध. रामकुंडातील दुर्गंधीमुळे भाविकांची कोंडी. महिला आंदोलक आक्रमक. तुटलेली वस्त्रांतरगृह आणि स्वच्छ पाण्याच्या अभावावरून प्रशासनाला घातला घेराव. महापालिकेच्या कारभाराविरोधात आणि गोदावरी नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये उद्धव सेनेनं एक आक्रमक आंदोलन केलं. गोदावरी नदीपात्रात ड्रेनेजचं दुर्गंधयुक्त पाणी सोडलं जात असल्यामुळं नदीचं पावित्र्य धोक्यात आलं. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रामकुंडाच्या पायरीवर बसून आंदोलन केलं. इतकंच नव्हे तर घटनास्थळी दाखल झालेले महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांना थेट रामकुंडातील दूषित आणि चिखलमय पात्रात उतरण्यास भाग पाडला. तिथंच त्यांना घेराव घालत नदीपात्रात होत असलेलं प्रदूषण आणि साचलेला गाळ यांची वस्तुस्थिती आंदोलकांनी त्यांच्या नजरेस आणून दिली. यावेळी उपस्थित असलेल्या महिला आंदोलकही कमालीच्या आक्रमक झाल्या होत्या. महिला भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या वस्त्रांतरगृहाचे दरवाजे तुटले असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोदावरी नदीला दक्षिण गंगा मानलं जातं, मात्र सध्या अधिक मास सुरू असतानाही रामकुंडातील पाणी नसल्यानं आणि दुर्गंधी पसरल्यानं भाविकांना स्नान न करताच माघारी फिरावं लागतंय. या परिस्थितीवर संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी कुंभमेळा मंत्री आणि मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. अखेर आठवड्याभरात संपूर्ण रामकुंडाची साफसफाई केली जाईल असं आश्वासन शहर अभियंता अग्रवाल यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.